नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभांगी उमरे व्लॉग. छान अशी नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि रात्री अचानकपणे पाऊस आलेला होता. त्यामुळे वातावरण खूप असं म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं. आमच्या इकडे नवीन एरिया असल्यामुळे काय झालेलं आहे की रस्ते वगैरेंचं काम झालेलं नसल्यामुळे, सर्व माती असल्यामुळे खूप लवकर चिखल होतो. थोडा देखील पाऊस आला ना तर चिखल होऊन जातो. आज काही दारामध्ये पाणी वगैरे मारायचं नव्हतं, रॅम्पवर देखील पाणी मारण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे म्हटलं चला आता टॉवरच्या तिथली स्वच्छता करून घेऊयात म्हणून पायऱ्या वगैरे छान अशा स्वच्छ झाडून आणलेल्या होत्या. आणि हे पाहू शकता झाडांची कशी अवस्था झालेली आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर लागलेली आहे मी स्वयंपाकाला. आणि स्वयंपाकामध्ये आज मेनू आहे आपला मसुऱ्याची डाळ आणि भाकरी. सिंपल असा मेनू असणार आहे आज. आणि म्हणलं चला तुमच्याशी थोडंसं शेअर करावं की आज काय कसं रुटीन आहे आणि काय नाही. तर त्यामुळे आज आणि माझ्या नंदबाई त्या दिवशी आल्या होत्या, तर त्यांनी मसुऱ्याची डाळ इतकी सुंदर बनवली होती आणि मला ती खूप आवडली. त्यामुळे मग आज म्हणलं चला त्यांच्या पद्धतीने आज आपण मसुऱ्याची डाळ बनवून घेऊयात. आणि त्यांनी मसुरीच्या डाळीमध्ये भिजत घातली होती, परंतु त्यामध्ये थोडं देखील पाणी न टाकल्यामुळे त्याचा जो फ्लेवर होता ना तो खूपच छान आलेला होता. माझी आजी देखील अगोदर अशाच प्रकारे मसुरीची डाळ बनवायची. आणि असं म्हणतात की जुन्या माणसांच्या हाताला टेस्टच असते. खरंच आहे, ते सामान खूप कमी वापरतात परंतु त्यांच्या हाताला जी टेस्ट आहे ना ती आपल्या हाताला येऊ शकत नाही. मला तर असं वाटतं की जे काही आपले आजी आजोबा आई वडील जे आहेत, म्हणजे आपल्या आई आजी आहेत ना, त्यांच्या हाताला जी टेस्ट आहे ती आपल्या हाताला कधीच येऊ शकणार नाही. परंतु चला ट्राय करून बघूयात की आपण पण करू शकतो का, किंवा आपल्याला पण थोडंसं प्रयत्न केल्यानंतर येईल थोडीफार का होईना. म्हणून त्यामुळे मी आज बनवत आहे मसुऱ्याची डाळ. आणि हे पाहू शकता मुलं सुट्टे आहेत तर यांचं हे दंगामस्ती सुरूच असतं. आणि मुलांकडे चक्कर मारत मारत म्हणजेच मुलांकडे लक्ष देत देत स्वयंपाक वगैरे माझा सुरू होता. कारण त्यांचा खेळण्याचा टाईम आणि आपला कामाचा टाईम एकच असतो. आणि गरमीमुळे ही माझी अशी अवस्था झालेली आहे. स्वयंपाक करताना इतकं गरमत आहे ना ते सांगू शकत नाही मी तुम्हाला. आणि छान अशा भाकरी वगैरे बनवल्या. नंतर ताक वगैरे हलवलं, कारण माझ्या डाएटमध्ये ताक खूप आवश्यक आहे. आणि हे रात्री मी दही लावलेलं होतं आणि छान असं ताक करते, कारण मी त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकून पातळ असं ताक आमच्या डाएटमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे मी जिथे योगा लावलेला आहे योगा क्लास, तर त्याने ते डाएट प्लॅन मला दिलेला होता, तर त्यामध्ये ते असं इन्क्लूड केलेलं होतं. आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला मी तूप बनवलं. आणि हे मिस्टर भाजीपाला घेऊन आलेले होते. अशात मला काही बाजारामध्ये जाणंच होत नाही, म्हणून मिस्टरनं सांगितलं भाजीपाला घेऊन या, म्हणून त्यांनी ह्या अशा प्रकारच्या भाज्या आणलेल्या होत्या. असंच असतं माणसांचं, कसं त्यांना जे पाहिजे तेच घेऊन येतात. आपलं कसं असतं सगळं काही विचार करून आपण घेऊन येतो, परंतु जाऊ द्या आणलेले आहेत. तर हा होता माझा छोटासा व्हिडिओ. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा.